86 वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा आक्रोश, ट्रॅक्टर पेटवून देऊ, शेती करू देणार नाही. एसपी साहेब न्याय देणार का? तलवारी काठ्या कोयत्यांचा धाक, एसपी साहेबांकडे न्यायाची शेवटची आशा. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकरण समोर आलंय. घोडेगाव येथील 86 वर्षीय वृद्ध शेतकरी खंडू मारुती कदम आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आयुष्यभर कष्ट करून उभी केलेली वडील उपार्जित शेती वाचवण्यासाठी त्यांना आता थेट पोलीस अधीक्षकांकडे धाव घ्यावी लागली. खंडू कदम यांनी प्रदीप हरिभाऊ कदम, सुनील एकनाथ कदम, गणेश सीताराम कदम, ज्ञानेश्वर अशोक बनहटे, मुक्ताबाई सीताराम कदम आणि अशोक दशरथ बनहटे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपानुसार शेतातील चिंचेच्या झाडाच्या चिंचा तोडून नेणे, विरोध केल्यावर जीवे मारण्याच्या धमक्या देणे, शेती करण्यापासून रोखणे आणि सतत मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरू आहेत. इतकेच नव्हे तर शेतात मशागतीसाठी ट्रॅक्टर आणल्यानंतर आरोपी तलवारी, काठ्या आणि कोयते घेऊन आल्याचा आरोप आहे. ही शेती करू देणार नाही, ट्रॅक्टर लगेच घेऊन जा, नाहीतर त्यावर पेट्रोल टाकून पेटवून देऊ, अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे ट्रॅक्टर चालकही भीतीच्या पोटी काम न करता परत गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणात अनेकदा पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवूनही न्याय मिळाला नसल्याचा आरोप करत आता या वृद्ध शेतकऱ्याने थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे न्यायाची याचना केली आहे. इतकेच नव्हे तर सोनई पोलीस ठाण्यात अनेकदा तक्रार करूनही फिर्याद नोंदवून घेतली गेली नाही, असा गंभीर आरोपही खंडू कदम यांनी केलाय. आरोपींना राजकीय वरदहस्त असल्यामुळे कारवाई होत नसल्याचाही दावा या निवेदनात करण्यात आलाय. त्यामुळे आता प्रश्न एकच आहे, 86 वर्षाच्या वृद्धाला स्वतःच्या शेतीत काम करण्यासाठीही संघर्ष करावा लागणार का? गंभीर आरोपांची सखोल चौकशी होणार का? आणि एसपी साहेब या प्रकरणात लक्ष घालून वृद्ध शेतकऱ्याला न्याय देणार का? याकडे आता जिल्ह्यात असं एसपीला निवेदन दिलं. मी खंडू मारुती कदम, घोडेगाव, राहणारा, शेती व्यवसाय धंदा, वय 68. मी असं निवेदन एसपीला 2 बाऱ्या दिलेलं आहे. आत्मदानाचा एकदा इशारा दिलाय, नंतर काल बी दिलाय, पण कुठलीही गोष्ट दखल सोनई पोलीस स्टेशननी आजपर्यंत घेतलेली नाही. ते सामनेवाले माझी जमीन बळकायच्या मागे येतात, मला कुठलीही शेती व्यवसाय करून द्यायला तयार नाहीत. त्यांच्यापासून माझ्या जीवाचा फार धोका आहे. परपंची काहीच आणि पोटभर हानी झाली. माझ्या चिचाचे झाडं 50,000 रुपयाचे चोरून नेलेले आहेत त्यांनी, जोडून दादागिरी करून, कोयती कट्टा लावून. नेमकं हे लोक कोण आहे? हे तिथले अर्धन लोक आहेत टोळीमधले. तर ते त्यांचा बंदोबस्त मिळण्याबाबत मी 2 बारे एसपीला अर्ज केला, पोलीस स्टेशनला केलेला आहे, पण मला काही आजपर्यंत कुठलाही न्याय मिळालेला नाही. तरी तो न्याय मिळण्यात यावा म्हणून मी अर्ज 2 बारे केलाय. एसपी ऑफिसला 2 बारे केलाय, सोने पोलीस स्टेशनला 1/6/2026 पहिला अर्ज केला होता. तिथं त्यांनी एनसी दाखल करून काहीच त्या लोकांना म्हणजे आणखीन माझ्याला सोडून दिलं. आणि ते लोक मला रात्रच सांगत आहेत, मी पोलीस स्टेशन विकत घेतलेलं आहे, तुला काय करायचं ते करून घे. पब्लिकमध्ये येऊन सांगतात मला, 4 चौघामध्ये, स्टँडवर. म्हणजे इतकी दहशत झालेली आहे त्या लोकांची माझ्या भोवती. मला जीवन नकोशी झालेलं आहे. असं झालं तरी मला काय यांच्यापासून ह्या लोकांवर सर 420चा गुन्हा दाखल करावा. त्यांनी खोटं रेकॉर्ड तयार केलेलं आहे, कागदीपत्री बी. माझ्याजवळ समजा कागदीपत्री पुरावा आहे, समजा आहे लेखी. त्यांचे जेवढी जे क्षेत्र घेतलेलं आहे ते गटापैकी ते माझ्याजवळ लेखी सहित ते समजा काळजीपूर्वक आहे. एक टाचणी कमी नाहीत का कागद त्यांचं मी खरेदी घेतलेलं, विक्रीचं त्यांनी काय केलेलं आहे ते माझ्याजवळ पुरं आहे. पण ते अर्धनपणा करून मला कुठली माझी जमीन बळकायच्या मागे आहेत. 1 नंबर प्रदीप हरिभाऊ कदम, 2 सुनील एकनाथ कदम, 3 गणेश सीताराम कदम, 4 ज्ञानेश्वर अशोक बराटे, 5 मुक्ता सीताराम कदम, 6 अशोक दशरथ बराटे, सर्व राहणार घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मला दखल करण्याबाबत ही विनंती.